बघा मंडळी, कसा सॉफ्ट डोसा झाला आहे. तर आज आपण अशीच डोसा रेसिपी बघणार आहोत. तर चला मग. इथे मी 6 ते 8 तासासाठी पाव किलो उडदाची डाळ आणि पाऊण किलो बारीक तांदूळ चांगला स्वच्छ करून धुवून घेतले आहे. 8 ते 10 तास भिजवून घेतले आहेत. चांगले भिजले आहे ते. आता याची मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती बारीक फाईन पेस्ट झाली आहे. आता याला रात्रभर मी असं फर्मेट होण्यासाठी सोडून देणार आहे. ही सकाळ झाली आहे. बघत आहात तुम्ही कसं पीठ फुगून मस्त स्पंची होणार आहे डोसे. ती भारी आंबवलं आहे डोश्याचं बॅटर. बघत आहात तुम्ही. इथे डोसे बनवण्यासाठी पीठ रेडी आहे. थोडंसं सोडा टाकणार आहे मी त्यामध्ये, दोन चिमूटभर. इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि डाळ सफेद घेतली आहे. त्याचं वाटण बनवून मी इथे चटणी करून घेत आहे. ते राई आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे मी. पॅनमध्ये थोडीशी राई आणि कढीपत्ता टाकत आहे. चांगली राई तडतडली तर त्यात कढीपत्ता टाकला आहे. आता ही फोडणी मी चटणीवरती टाकणार आहे. तशी खमंग अशी चटणी लागणार आहे. खमंग फोडणी चटणीवरती ॲड केल्याने चटणीची चव वाढली आहे. थोडंसं अर्धा चमचा मी मीठ ॲड केलं आहे यामध्ये. आता इथे गॅसवरती तवा ठेवला आहे मी. माझा तवा बरोबर नाही आहे, थोडासा मधून उताना आहे, म्हणून डोशी जरा बरोबर होत नाही. पण आज बॅटर खूप छान झालं आहे. बघा, 1 चमचा बॅटर घेऊन मी कसं तव्यावरती पसरवलं आहे. आता तवाचा बॅटर चांगलं पसरून झाला आहे. आता डोसा पलटी करण्यासाठी रेडी आहे. बघा कसा डोसा झाला आहे, एकदम भारी, अजिबात तुटत नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता. वरून मी थोडंसं तेल टाकलं आहे. चांगला हवा तेवढा पातळ किंवा जाड आपल्याला हवा तसा करून घेत आहे मी. ते दुसरा डोसा देखील मी आता टाकणार आहे. तुम्हाला एक एक करून मी असे डोसे दाखवत आहे. एकही डोसा तुटलेला नाही आहे मंडळी. सगळे डोसे एकदम छान असे कुरकुरीत झाले होते. इथे झाकण ठेवून मी देखील दाखवते. झाकण ठेवून थोडा वेळ कमी लागतो. पटकन असं होत आहे डोसा. इथे तिसरा डोसा मी ॲड केला आहे. पॅनवरती बॅटर टाकून पसरून घेत आहे मी. बघत आहात इथे कसं पातळ डोसा टाकला आहे मी. बघू शकता तुम्ही. असं छान छान रेसिपीसाठी माऊली चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब करून शेअर देखील करा, लाईक करा. आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. इथे आपले डोसे रेडी आहेत मंडळी. तुम्ही बघू शकता. डोसा चटणी आपली रेडी आहे इथे खाण्यासाठी.